नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, आरटी, सारथी, अमृत, महाज्योती, वनारटी अशा विविध वेगवेगळ्या संस्थांमार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि 1,20,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये काही संस्थांसाठी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि वयोमर्यादा देखील चांगल्या प्रकारे आता आधी 30 वर्षाची होती ते या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. मुदतवाढ किती झालेली आहे, त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची मुदतवाढ, त्याच्यानंतर वयोमर्यादेमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि सर्व माहितीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर या ठिकाणी बघू शकता आज दिनांक 26/8/2026 म्हणजे 26 ऑगस्ट रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर बघू शकता सर्वकष धोरणाच्या अनुषंगाने हे कोणाकडून TRTI मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सर्वकष धोरणाच्या अनुषंगाने सन 2026-27 करिता TRTI बघू शकता TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी याच्यामध्ये बघू शकता महाज्योती या संस्थेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ठीक आहे. या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी चाचणी 2026 करिता ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया 9 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेली होती. सदरच्या इथं नीट समजून घ्या. सदरच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी याच्यामध्ये महाज्योतीचा समावेश नाही. लक्षात घ्या. या संस्थांच्या लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की संबंधित संस्थांच्या विविध योजनांच्या लाभार्थी निवडी करता घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी चाचणी निर्गमित करण्यासाठी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेली आहे. 30 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ती बंद करण्यात आलेली आहे. वय जास्त असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये लाभ घेऊ शकता. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना व संस्थेनुसार लागू असलेली सुधारित किमान वयोमर्यादा निकष संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्हाला वेबसाईट चेक करण्याची गरज नाही. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण माहिती टाकून देऊ. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही या ठिकाणी माझ्या अंदाजे 27-28 ऑगस्ट करण्यात आलेली होती. ती वाढवून सदर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एवढीच अपडेट होती. सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रत्येक या ठिकाणी पदाची वयोमर्यादा किती वाढवण्यात आलेली आहे, कशा प्रकारची आहे ते संस्थेवरती टाकणार आहे. ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला सारखं चेक करण्याची गरज नाही. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलं जाईल. विनंती एवढीच आहे पुन्हा की सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट आपल्याला लवकरच पूर्ण करायचं आहे.